आपल्या गोठ्यातील जनावरांना गोचडांची नेहमीच समस्या असते। आपण कितीही उपाय केले तरी त्याचा फायदा होत नाही। जेवढे आपण रासायनिक औषधांचा उपयोग करू तेवढीच त्यांची रोग प्रतिकारक क्षमता वाढत जाते। त्यामुळे पशुपालकांना मानसिक आर्थिक ताण सहन करावा लागतो। तर मंडळी, आपल्या गोठ्यातील जनावरांचे रक्षण करण्यासाठी घरगुती कमी पैशात जालीम असे 5 उपाय सांगणार आहे, ज्यामुळे गोचीड, वा, पिसवा यांचा कायमचा नायनाट होणार आहे। तसेच व्हिडिओच्या शेवटी गरम पाणी आणि मिठापासून असा एक उपाय सांगणार आहे, ज्याने किमान वर्षभर तरी गोचड आपल्या जनावरांकडे फिरकणार सुद्धा नाहीत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मंडळी, जगभरामध्ये गोचडाचा प्रादुर्भाव जवळजवळ सर्वच जनावरांमध्ये आढळून येतो। जगभरातील जवळपास 80% जनावरांमध्ये गोचडाचा प्रादुर्भाव दिसून येतो। पण विशेष की जनावरांच्या अंगावर फक्त 10 ते 15% गोचीड असतात। बाकी उरलेले 80 ते 90% गोचीड हे आजूबाजूच्या परिसरात, जसे की गोठ्यामध्ये, खाचखळग्यात, लाकडाच्या फटीमध्ये, भिंतीच्या भेगामध्ये, गव्हाणीमध्ये लपून बसतात। त्यामुळे जनावरांवरती जास्त उपाय करण्यापेक्षा आपल्या गोठ्यामध्ये जास्त उपाय करण्याची खूप आवश्यकता असते। गोचीड निर्मूलनासाठी बाजारात अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, परंतु एकाच औषधाचा सातत्याने उपयोग केल्याने गोचडांना त्या औषधांची सवय होऊन जाते। परिणामी औषधांचा परिणाम कमी झालेला दिसून येतो। असं होऊ नये म्हणून दर 2 ते 3 महिन्यांनी औषधे बदलावी लागतात। जनावरांच्या अंगावर मारायच्या औषधांपेक्षा गोठ्यांमध्ये जास्त औषधांचा उपयोग करणं आवश्यक आहे। तर चला तर मंडळी, मी तुम्हाला असे 5 उपाय सांगणार आहे, ज्यामध्ये तुमच्या जनावरांना किंवा गोठ्यामध्ये कसलाही गोचडांचा प्रादुर्भाव असेल तर तो संपुष्टात येणार आहे। 1 नंबरचा आहे ते म्हणजे करंज तेल। मित्रांनो, 1 लिटर पाण्यात 40 मिली करंज तेल सोबत 40 मिली कडुलिंबाचे तेल आणि त्यामध्ये 40 ग्राम साबणाचा चुरा टाकून मिश्रण तयार करायचं आहे। आणि तयार केलेले मिश्रण चांगल्या प्रकारे उकळून घेऊन दर 3 ते 4 दिवसांनी जनावरांच्या अंगावर लावायचे आहे। 2 नंबरचा उपाय आहे तो म्हणजे वेखंड। मित्रांनो, वेखंड हे कीटकांच्या किंवा गोमाशा किंवा गोचडांच्या मस्तिष्कावरती म्हणजे मेंदूवरती परिणाम करतात। त्यामुळे त्याच्या सहज वासानेही त्यांची प्रजनन क्षमता पूर्णपणे नष्ट होऊन जाते। तर याचा उपयोग कसा करायचा ते बघूयात। वेखंड, सीताफळ आणि कन्हेरी या तिन्हीपैकी कोणत्याही झाडाची पाने वाळून पावडर तयार करून जनावरांच्या अंगावर लावली तर एकदम जबरदस्त परिणाम मिळतो, कारण या झाडांची पाने बाह्यजीवी कीटकांसाठी जबरदस्त परिणामकारक असतात। तर याच्यापासून मिश्रण कसं तयार करायचं ते बघूयात। वेखंड 15 ग्राम, सीताफळीच्या सुकलेल्या पानांची 10 ग्राम पावडर, कन्हेरीच्या पानांची 5 ग्राम पावडर, त्यामध्ये 150 ते 200 मिली पाणी सोबतच 40 मिली होईपर्यंत त्यांना उकळायचं आहे। त्यानंतर त्यातील चौथा बाजूला काढून कडुनिंबाचे 30 मिली तेल, करंज 30 मिली तेल, निलगिरीचे 5 मिली आणि जिरेनियम 5 मिली टाकायचे आहे। मग हे सगळे मिश्रण 1 लिटर पाण्यात टाकून त्यात थोडा साबणाचा चुरा टाकावा आणि हे औषध जनावरांच्या अंगावर फवारावे। हे औषध 3 ते 4 दिवसाच्या अंतराने वापरल्याने जनावरातील सर्व गोचीड, गोमाशा कायमच्या नष्ट होतात। 3 नंबरचा उपाय आहे तो म्हणजे निलगिरीचे तेल किंवा कडुनिंबाचे तेल किंवा तुमच्याकडे फक्त करंज तेल असेल, हे एकत्र करून जरी जनावरांच्या अंगावर फवारलं तरी गोचीड, गोमाशा आणि पिसवा याच्यापासून तुमची सुटका होते। 4 नंबरचा उपाय आहे तो म्हणजे चुना। चुना वापरताना एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं आवश्यक असतं, ज्यामध्ये थोडासा चुना आणि सल्फरचे द्रावण तयार करावे लागेल। ते 7 ते 10 दिवसाच्या अंतराने जनावरांना लावावे। हा उपाय किमान 6 वेळा वापरावा। असे केल्याने प्राणी या जीवाणूंपासून मुक्त होऊ शकतात। चुना आणि थोड्या प्रमाणात सल्फर उपयोग केल्यामुळे खूप दुर्गंधीयुक्त वास येतो व त्यामुळे गोचीड, पिसवा आणि गोमाशा यांच्या मस्तिष्कावरती जबरदस्त परिणाम होतो। त्यामुळे चुना हा सुद्धा खूप परिणामकारक उपाय आहे। शेवटचा आणि 5 नंबरचा उपाय आहे जो खूपच फायदेशीर, कमी पैशात, परिणामकारक आणि एकदम जालीम 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला तयार करता येतो। या उपायाने मोठाच फायदा होतो। चला तर बघूयात की 5 नंबरचा आणि शेवटचा प्रतिबंधात्मक उपाय काय आहे। जेव्हा तुम्ही दर 4 ते 5 दिवसांनी जनावरांना धुता किंवा त्यांना आंघोळ घालता, त्यावेळेस त्याला पुसून घेतल्याच्या नंतर त्याच्या अंगावरती गरम पाणी आणि मीठ, जनावरांच्या अंगावर कसल्याही प्रकारचे गोमाशा, पिसवा किंवा वा हे अंडे घालत नाहीत, कारण मिठामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं। कारण मिठामध्ये सोडियम असतं आणि सोडियममुळे हे जे उपद्रवी कीटक आहेत, गोमाशा, पिसवा किंवा वा, या जनावरांच्या जवळ सुद्धा फिरकत नाहीत। जर हा उपाय तुम्ही नियमितप्रमाणे केल्यास तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा गोचडांवरती किंवा गोमाशांवरती उपाय करण्याची गरज भासणार नाही। तर मित्रांनो, हे बघितले आपण उपाय, पण थोडक्यात बघूयात की नेमका गोचडांचा प्रसार हा नेमका कसा होतो। एक गोचीड एका वेळेस किमान 100 ते 1500 अंडी घालतात आणि ही जन्मलेली पिलं ही जनावरांच्या अंगाला चिकटून त्यांच्या अंगातून रक्त शोषून घेतात। हे रक्त शोषल्यामुळे जनावरांना रक्तक्षय किंवा अॅनिमिया सुद्धा होतो।
प्रतिबंधात्मक उपाय आपण काय केला पाहिजे ते बघूया. त्यासाठी आपल्या गोठ्याची स्वच्छता खूप महत्वाची आहे. त्यासोबतच दर 2 ते 3 महिन्यांनी औषधांचा फवारणी आपण केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या गोठ्यांमध्ये सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात येईल हे आपण तपासलं पाहिजे. तुमच्या गोठ्यामधील गव्हाणे असतील, फटी असतील, लाकूड असेल तर तिथं तुम्ही फ्लेम गन किंवा गोडे तेलाचा टेंबा करून त्या जागा जाळल्या पाहिजेत, जेणेकरून गोसडांनी घातलेली अंडी ही नष्ट होऊन जातील. तर मित्रांनो, हे उपाय आपण जर नियमितपणे केल्यास आपल्या गोठ्यामध्ये कसल्याही प्रकारचे गोचीड, उवा किंवा पिसवा होणार नाहीत. तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा.